झाल्यानंतर होणार आहे त्या मोर्चाचं नियोजन सगळे प्रमुख लोक करत आहेत. म्हणजे मी एकटा नाही, सगळे बाबा असेल, मिलिंद असेल, राजा कांबळे असेल किंवा सगळे आपल्या गटतट एवढा म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणात कोण मोठा नेता कोण लहान दाखवू नका. ज्याला मोठं व्हायचं त्याने हेलिकॉप्टरच्या तिकडं उडा कुठं उडायचं, पण समाजाच्या मोर्चात गदा आणू नका एवढीच विनंती. आणि 1 महिना सगळ्याच कार्यकर्त्यांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण प्रचार मोर्चाचा होईल. जसा बीडचा मोर्चा झाला, जसा अंबाजोगाईचा मोर्चा झाला, आज तेलगावचा झाला, पण विधानसभेचा मोर्चा एक नेणं गरजेचं आहे. त्या मोर्चाची तयारी म्हणून सगळ्याची मानसिकता ठेवा. आणि एवढ्या परिसरामध्ये मातंग समाजाच्या या तालुक्यातल्या पहिल्या भगिनी इथं बसल्या, सगळ्यांनी सगळ्याचं अभिनंदन केलं. म्हणजे मिलिंदचं केलं असेल, बाबाचा केलं असेल, पण या भगिनीचं अभिनंदन, कारण ह्यांनी पहिल्यांदा मी मोर्चात मातंग समाजाच्या भगिनी बघितल्यात आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यात. प्रथम माझ्या आया बहिणीला सर्वांचं तुमचं सर्वांचं अभिनंदन. जय लवजी जय बोल. एक सूचना आहे कि तेलगांव अभी झाकी है, दिंडूड अभी बाकी है. दिंडूडला पण सर्वांना विनंती करतोय की दिंडूडला बी असाच भव्य निरदर्शन होणार आहे. सर्व समाज बांधवांना विनंती की तुम्ही सर्वांनी दिंडूडला सुद्धा उपस्थित राहून या सरकारला आपली ताकद दाखवावी ही विनंती. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी. आणि हा कार्यक्रम समाप्त झाला म्हणून जाहीर करतो.